श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात. रॉबर्ट कियोसाकी सांगतात, काल रात्री मी लिखाण करता करता थोडा थांबून टी व्ही पाहत होतो. टीव्हीवर अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्यावरचा एक कार्यक्रम सुरू होता. त्यांनी टेलिफोनचा शोध लावला, त्याचं पेटंटही घेतलं होतं आणि त्यांना खूप त्रास होत होता. त्रास कोणता, तर त्यांनी शोधलेल्या निर्माण केलेल्या टेलिफोन नावाच्या यंत्राला प्रचंड मागणी होती आणि ती त्यांना वैयक्तिक पातळीवर पुरवता येत नव्हती. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर कंपनी निर्माण करण्यासाठी मोठ्याच कंपनीची गरज होती. त्यामुळे ते त्या काळातील सर्वात मोठ्या कंपनीकडे वेस्टर्न युनियनकडे गेले. त्यांनी या कंपनीला त्यांचं पेटंट आणि छोटी कंपनी $1,00,000 विकण्याची ऑफर दिली. वेस्टर्न युनियनच्या अध्यक्षांना ती चेष्टाच वाटली. $1,00,000 ही किंमत हास्यास्पद मोठी आहे असं त्यांनी सांगितलं आणि ऑफर नाकारली. आणि नंतर जे काही घडलं तो इतिहास आहे. त्या शोधातून अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय उदयास आला आणि AT&Tचा जन्म झाला. हा कार्यक्रम संपला आणि लगेचच संध्याकाळच्या बातम्या सुरू झाल्या. त्यामध्ये एका स्थानिक कंपनीच्या नोकर कपातीची बातमी होती. कामगार खवळलेले होते. कंपनीचा मालक आपल्यावर अन्याय करतो आहे अशी ते ओरड करत होते. बातमीत एक दृश्य वारंवार दाखवलं जात होतं. साधारण 45चे एक गृहस्थ आपली पत्नी आणि 2 लहानग्यांसोबत फ्लॅटच्या दाराशी उभे होते. त्यांना आत यायचं होतं आणि सुरक्षा रक्षक काय जाऊ देत नव्हते. ते त्या कंपनीत मॅनेजर होते आणि त्यांचीही नोकरी गेली होती. त्यांनी नुकतंच घर घेतलं होतं आणि नोकरी गेल्यामुळे तेही हातातून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे ते सतत आपल्याला कामावर घ्या अशी आवर्ज करत होते. त्यांची बायको आणि मुलंही भेदरलेली होती. टीव्हीचा कॅमेरा सतत त्यांच्या चेहऱ्यावर होता. सारं जग ही बातमी पाहत होतं. त्यात मी देखील होतो. हे वेगळं सांगायला नको. मी 1984 पासून व्यावसायिक धर्तीवर कार्यशाळा घेऊ लागलो. तो खूप सुंदर अनुभव असतो. अर्थात कधीकधी त्रासही होतो. मी आत्तापर्यंत हजारो लोकांना शिकवलं आहे. मला आपल्या साऱ्यांमध्ये एक समान गोष्ट आढळली. आपल्या सगळ्यांनाच प्रचंड कार्यशक्ती आणि ईश्वरी देणगी लाभलेली आहे. तरी देखील आपण मागेच राहतो, कारण आपण स्वतःबद्दलच साशंक राहतो. एखाद्या गोष्टीची नीट माहिती नाही, तांत्रिक माहिती नाही, ही मागं राहण्याची कारणं नाहीत. आत्मविश्वास नसतो हेच मुख्य कारण. काहींमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट असते. आपण पदवीधर होऊन बाहेर पडल्यानंतर त्या पदव्यांना बाहेरच्या जगात किती महत्त्व असतं हे साऱ्यांनाच माहीत आहे. शाळा कॉलेजांच्या बाहेरच्या जगात या पदव्या आणि गुणांखेरीज आणखी काही गोष्टींची गरज असते. त्या गुणांना धैर्य, उद्धटपणा, फुशारकी, लबाडी, कावेबाज, धाडसी, हुशार, चिंगूस, चिकट्या अशा विविध नावांनी संबोधलं जातं. तुम्ही त्याला काहीही म्हणा, पण ही जी काही गोष्ट आहे त्यामुळेच त्या व्यक्तीचं भविष्य ठरत असतं. तिथं फक्त पदव्या आणि गुण उपयोगाचे नसतात. आपल्या प्रत्येकातच धैर्य, हुशारी आणि शौर्य हे गुण महत्त्वाचे असतात. या गुणांची अजून एक बाजू आहे. माणसं गुडघ्यावर बसून भिकाही मागू शकतात. मी वैमानिक म्हणून व्हिएतनाममध्ये 1 वर्ष काढलं होतं. त्यावेळी मी माझ्यातल्या या दोन्ही गुणांचा चांगलाच अनुभव घेतला आहे. लोकांना शिकवताना एक शिक्षक म्हणून माझ्या असं लक्षात आलं की अतिरेकी भीती आणि स्वतःबद्दलची शंका यामुळे व्यक्तिगत बुद्धिमत्तेला हानी पोहोचते आहे. मुलांना उत्तर माहीत असतात, पण ती कृतीत आणायचं धैर्य त्यांच्यात नसतं. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. त्यामुळेच तर बाहेरच्या जगात बऱ्याचदा हुशार मुलं मागे पडतात आणि धाडसी मुलं पुढे निघून जातात. माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून सांगतो की आर्थिक बुद्धिमत्तेला धैर्य आणि तांत्रिक माहिती दोन्हींची सोबत असावी लागते. आपल्यावर भीतीचा पगडा असला की बुद्धिमत्ता दबून राहते. माझ्या वर्गामध्ये मी विद्यार्थ्यांना जोखीम घ्यायला शिकण्यासाठी उद्युक्त करत असतो. मी त्यांना कायम सांगतो की धीट व्हा, तुमची भीती दूर करा, तिचं हुशारी आणि शक्तीत रूपांतर करा. आता काहींना याचा उपयोग होतो तर काही घाबरतच राहतात. मला हे समजलं की बहुतेक जण पैशांविषयी सुरक्षितच खेळतात. मी जोखीम का घेऊ, माझा आर्थिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी प्रयत्न का करू, मी अर्थसाक्षर का होऊ, असे प्रश्न मलाही विचारले गेले. त्यावर मी एकच उत्तर देतो, केवळ निवडण्याचा हक्क असावा म्हणून. भविष्यात खूप बदल होणार आहेत. अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्यासारखी अनेक माणसं समोर येतील. बिल गेट्स यांच्यासारखी ही शेकडो माणसं असतील. जगभर मायक्रोसॉफ्टसारख्या यशस्वी कंपन्या निर्माण होतील. त्याचबरोबर दिवाळखोरी, टाळेबंदी, नोकर कपातीसारख्याही अनेक घटना घडतील. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी दिसत असतानाही आपण आर्थिक बुद्ध्यांक का वाढवायचा असा प्रश्न विचारत असू तर त्याचं उत्तरही स्वतःलाच विचारायला हवं. मी हे का करतो हे मात्र तुम्हाला सांगू शकेन.
सध्याचा काळ हा जगण्यासाठी फार सुंदर आहे. मला बदलांची भीती वाटत नाही. मी त्यांचं स्वागतच करतो. पगारवाढ मिळत नाही या चिंतेपेक्षा मला लक्षावधी डॉलर्स कमावण्याची संधी दिसते आणि मला ती जास्त आनंददायी वाटते. ज्या काळात आपण सध्या आहोत तो जगात कधी नव्हे एवढा वेगळा आणि प्रचंड घडामोडींचा आहे. यावर्षी हे असं झालं होतं वगैरे दाखले या काळासाठी देताच येत नाहीत. काही पिढ्यांनंतर लोक मागे वळून आपल्या काळाकडे पाहतील आणि म्हणतील की अरे हा काळ किती वेगळा आणि घडामोडींनी भरलेला होता. जुन्याचा शेवट आणि नव्याची सुरुवात यामधला हा काळ होता. तो असाच प्रचंड घडामोडींचा, गोंधळाचा आणि खळबळजनक होता. त्यामुळे तुम्ही जर तुमचा आर्थिक बुद्ध्यांक वाढवलात तर तुमचीच भरभराट होईल. वाढवला नाहीत तर तुम्ही कायम घाबरलेले, भेदरलेले राहाल. काही जण प्रत्येक गोष्टीचा सामना धीटपणे करत पुढे जातात. तुम्ही पाहत राहाल. त्याचवेळी तुम्ही एका नष्ट होत चाललेल्या जीवनाला चिटकून राहिलेले असाल. 300 वर्षांपूर्वी संपत्ती जमिनीवरून मोजली जायची. ज्याच्याकडे जितकी जमीन तितका तो श्रीमंत. त्यानंतर कारखाने, तयार माल आणि उद्योगधंद्यांचे दिवस आले. अमेरिका ही आधी सत्ता झाली. त्यावेळी उद्योजकांकडे संपत्तीची माहिती होती आणि आता माहिती हीच संपत्ती आहे. ज्या व्यक्तीकडे योग्य वेळी योग्य ती माहिती असते तो संपत्तीचा मालक असतो. अडचण एवढीच आहे की ही माहिती जगभर प्रकाशाच्या वेगानं फिरत असते. त्यामुळे आत्ताचे बदल खूपच चटकन आणि नाट्यपूर्ण रीतीने होतात. आताची ही संपत्ती जमीन किंवा कारखान्यांसारखी ताब्यात ठेवता येत नाही किंवा सीमांनी बांधून ठेवता येत नाही. तुमच्या काळात कोट्याधीशांच्या संख्येतही नाट्यपूर्ण वाढ झालेली दिसेल आणि तेवढ्याच संख्येने मागे पडलेलेही असतील. आज आपण स्वतःच्या परिस्थितीशी झगडणारी, सतत कष्ट करणारी कितीतरी माणसं पाहतो. त्यांच्या परिस्थितीचं कारण एकच असतं. ते जुन्याच कल्पनांना चिटकून राहतात. साऱ्या गोष्टी जशा पूर्वी होत्या तशाच त्यांना आताही हव्या असतात. ते बदलाला नेहमीच विरोध करतात. मलाही माहीत आहे की सध्या नोकऱ्या आणि घरं गमावणाऱ्यांची संख्याही खूप आहे. असं झालं की ते नवतंत्रज्ञान, मालक आणि अर्थव्यवस्थेच्या नावानंच बोटं मोडतात. मला खिन्नपणे असं म्हणावंसं वाटतं की प्रश्नांचं मूळ ते स्वतःच असतात आणि हे त्यांना समजत नाही. ते जुन्याच कल्पनांना चिटकून असतात आणि त्या काळी ज्या गोष्टी योग्य होत्या त्या आजही असतील असं नसतं. ती कल्पना कालची होती आणि आज आहे. एके दिवशी मी गुंतवणूक हा विषय शिकवत होतो. त्यासाठी मी कॅश फ्लो नावाचा एक खेळ तयार केला. त्या वर्गात 2 मैत्रिणी आल्या होत्या. त्यापैकी एकेचा नुकताच घटस्फोट झाला होता आणि त्यात तिचे हात चांगलेच पोळले होते. ती काही उत्तर शोधत होती. तिच्या त्या मैत्रिणीला वाटलं की इथं शिकल्याचा तिला काहीतरी उपयोग होईल. मी त्या खेळाची रचना अशी केली की त्यातून खेळणाऱ्यांना पैसा कसा काम करतो हे शिकण्यासाठी मदत होते. खेळत असतानाच ते इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यांची परस्पर क्रिया समजावून घेत असतात. दोघांमधून पैसा कसा वाढतो, पैसा कसा वाहतो, संपत्तीकडे जाण्यासाठी तुमच्या मालमत्तेच्या राखण्यातून कॅश फ्लो कसा निर्माण करायचा, या गोष्टी या खेळातून समजतात, शिकता येतात. खेळातल्या सगळ्या खूबी समजल्या आणि नीट चाली चालल्या तर तुम्ही रॅट रेसमधून बाहेर पडून फास्ट ट्रॅकवर जाता. अर्थात काहींना हा खेळ आवडतो तर काहींना आवडत नाही. त्यातला मुद्दाच काहींच्या लक्षात येत नाही. या स्त्रीने काहीतरी नवीन शिकण्याची संधीच गमावली. खेळाच्या सुरुवातीलाच त्या घटस्फोटित महिलेनं एक कार्ड निवडलं. त्यावर बोटीचं चित्र होतं. आपल्याला बोट मिळाल्याचा तिला प्रचंड आनंद झाला. त्यानंतर तिच्या मैत्रिणीनं तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यामधील आकड्यांचा खेळ समजावण्याचा प्रयत्न केला. ते सारा ऐकता ऐकता ती निराश झाली, कारण तिचं गणितच कच्चं होतं. तिची मैत्रीण तिला इन्कम स्टेटमेंट, ताळेबंद आणि कॅश फ्लो या गोष्टी समजावत असताना त्यांच्या टेबलावर असलेले बाकीची पुढची चाल करण्यासाठी खुळमून राहिले होते. बराच वेळ समजावून सांगितल्यावर अखेरीस तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तिला मिळालेली आणि ज्यामुळे तिला खूप आनंद झाला होता ती बोट तिचं नुकसानच करते आहे हे तिच्या लक्षात आलं. खेळता खेळता ती नोकर कपातीतही सापडली आणि तिला मुलंही झालं. तिच्यासाठी हा खेळ भयानकच ठरला. नंतर तिची मैत्रीण माझ्याकडे आली आणि सांगू लागली की ती अस्वस्थ आहे. गुंतवणूक कशी करावी हे शिकायला ती इथं आली होती, पण हा खेळ खेळावा लागल्यामुळं ती संतापली होती. तिला या खेळातली गंमत आणि त्यातून मिळणारं ज्ञान समजलेलंच नव्हतं. त्या मैत्रिणीनं तिला बरंच समजवायचा प्रयत्न केला की या खेळातून तुला बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत, एकदा शांतपणे विचार करून पहा. पण
ते लक्षातच येत नव्हतं. शेवटी तिनं पैसे परत मागितले. हा खेळ म्हणजे खेळणाऱ्याचं प्रतिबिंब असतं, ही कल्पनाच हास्यास्पद आहे असंही ती म्हणाली. आम्ही तिला तिचे पैसे परत केले आणि ती निघून गेली. 1984 पासून मी लाखो लोकांना शिकवलं आहे. मी ज्या प्रकारे शिकवतो तशी पद्धत शाळा कॉलेजांमध्ये वापरली जात नाही. तिथं भाषणबाजीवरच भर असतो. मी शिकत असताना अशी भाषणं सुरू झाली की मला खूप कंटाळा यायचा आणि शिक्षकांच्या बोलण्यावरचं लक्ष उडून जायचं. 1984 पासून मी खेळ आणि प्रकृतींच्या माध्यमातून शिकवायला सुरुवात केली. मी माझ्या प्रौढ विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला जे माहिती आहे आणि जे काही शिकायचं आहे ते स्वतःशी नक्की करा आणि त्या दृष्टीनं या खेळाकडे पहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कसे वागतो त्याचंच प्रतिबिंब खेळात पडतं. तसं झालं की त्याचे परिणाम काय होतील हेही या खेळात त्वरित दिसतं. अशा प्रकारचे खेळ तुम्हाला वैयक्तिकरित्या शिकवत असतात. त्यातील प्रत्येक चाल तुम्हाला काहीतरी शिकवत असते, मार्ग दाखवत असते. तो वर्ग झाल्यानंतर काही दिवसांनी ती मैत्रीण मला येऊन भेटली. तिनं सांगितलं की ती महिला आता छान असून शांतही झाली आहे. यांची सांगड घालू शकत होती. घटस्फोटानंतर तिची मानसिक स्थिती विचित्र झाली होती. 20 वर्षांच्या सहजीवनानंतर तिचा नवरा एका तरुण मुलीबरोबर पळून गेला होता आणि त्यांच्याकडे फारच थोडी मालमत्ता होती. विभागून घेण्यासाठी तर त्यांच्याकडे प्रत्यक्षात काहीच नव्हतं. आकड्यांशी खेळताना तिला राग आला होता, कारण तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद या गोष्टी समजत नव्हत्या. पैशांची व्यवस्था हे पुरुषांचं काम आणि घर सांभाळणं, आल्या गेल्याचं पाहणं हे स्त्रीचं काम, यावर तिचा विश्वास होता. घटस्फोटाआधी 5 वर्ष त्यानं सारी संपत्ती दडवून ठेवली असावी याची आता तिला खात्रीच वाटत होती. ती आता स्वतःवरच रागावली होती, कारण घरातला पैसा नक्की कुठे गेला हेही तिला माहीत नव्हतं आणि ज्या मुलीबरोबर तिचा नवरा पळाला तिच्याबद्दलही काहीच माहीत नव्हतं. या खेळाप्रमाणेच बाहेरच्याही जगात आपल्या प्रत्येक चालीवर प्रतिक्रिया व्यक्त होत असते. आपला जर स्वतःशी सुसंवाद असेल तर आपण त्यातूनही शिकू शकतो. एके दिवशी मी माझ्या पत्नीकडे तक्रार केली की लॉन्ड्रीतून आलेली माझी पॅन्ट आटली आहे. त्यावर ती हसली आणि माझ्या पोटावर टोचत म्हणाली, कपडे नाही आटले, दुसरंच काहीतरी वाढलं आहे. कॅश फ्लो या खेळाची रचनाच अशी केली आहे की तो तुम्हाला लगेच प्रतिक्रिया देतो. तुम्हाला निवड करता यावी हाच यामागचा हेतू आहे. तुम्ही जर बोट घेतलीत तर ती तुम्हाला कर्जात ठेवते. त्यानंतर मुद्दा येतो यातून बाहेर कसं पडायचं किंवा आता काय करायचं. मग आपल्याकडे कोणकोणते आर्थिक पर्याय आहेत हे शोधावं लागतं. खेळाडूंना विचार करायला लावणं आणि नवनवीन आर्थिक पर्याय निर्माण करायला शिकवणं हाच या खेळामागचा हेतू आहे. 1000 लोकांना हा खेळ खेळताना मी पाहिला आहे. खेळातील रॅट रेसमधून लवकर बाहेर पडणाऱ्यांना आकडे समजत असतात आणि त्यांचं मन आर्थिकदृष्ट्या सर्जनशील असतं. त्यांना वेगवेगळे आर्थिक पर्यायही दिसतात. ज्यांना जास्त वेळ लागतो त्यांचा आकड्यांशी परिचय नसतो. बहुतेक वेळा त्यांना गुंतवणुकीची ताकद समजत नाही. श्रीमंत लोक उत्पादनशील असतात आणि परताव्याची खात्री असलेली जोखीम पत्करतात. खरं म्हणजे आर्थिक बुद्धिमत्ता म्हणजे खूप पर्याय असणं. तुमच्यासमोर संधी उभी नसेल तर ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. समोर संधी आहे आणि तुमच्याकडे पैसे नाहीत, बँकही तुमच्याशी बोलायला तयार नाही. अशा वेळी काय करायचं. तुमची अंतःप्रेरणा चुकली किंवा तुम्ही ज्या गोष्टीवर अवलंबून असता तीच घडली नाही तरी देखील संधी कशी पकडायची या प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि ती सापडणं म्हणजेच आर्थिक बुद्धिमत्ता. जे घडत आहे ते फारसं महत्त्वाचं नाही. तुम्ही शून्याचे 10 लाख करण्यासाठी जो विचार करता, जे आर्थिक उपाय शोधता ते महत्त्वाचं. आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही किती सर्जनशीलतेचा वापर करता तेही महत्त्वाचं. बहुसंख्य लोकांकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे खूप कष्ट करा, बचत करा आणि कर्ज घ्या. तुम्हाला जर स्वतःचं नशीब घडवायचं असेल तर आर्थिक बुद्धिमत्ता वाढवायलाच हवी. जे काही घडेल ते तुम्ही स्वीकारता आणि त्याला तुमच्या मनासारखा आकार देता. खूप कमी लोकांना हे समजतं. ज्याप्रमाणे पैसा निर्माण करावा लागतो तसंच नशीब नावाची गोष्ट घडवावी लागते. तुम्हाला सुदैवी व्हायचं असेल, खूप मेहनत करण्याऐवजी पैसा निर्माण करायचा असेल तर आर्थिक बुद्धिमत्ता हाच उपाय आहे. तुम्ही योग्य ती गोष्ट घडेपर्यंत थांबणार असाल तर किती काळ थांबावं लागेल हे सांगता येत नाही. कदाचित तुम्ही शेवटपर्यंत थांबूनही राहाल. प्रवास सुरू करण्यापूर्वी 5 किलोमीटरपर्यंतचे वाहतुकीचे दिवे हिरवे होण्याची वाट पाहण्यासारखंच आहे. मी आणि माईक तरुण असताना श्रीमंत डॅड वारंवार सांगायचे, पैसा हे सत्य नाही,
आम्ही आमच्या व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी श्रीमंत होण्याच्या मार्गाच्या किती जवळ गेलो होतो याची ते वारंवार आठवण करून देत होते. गरीब आणि मध्यमवर्गीय पैशांसाठी काम करतात असंही ते वारंवार सांगत. श्रीमंत पैसे मिळवतात. तुम्ही पैशांना सत्य मानून राहिलात तर तो मिळवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कष्ट कराल. पैसा हे सत्य नाही. या गोष्टीचं तुम्हाला जेवढ्या लवकर आकलन होईल तेवढ्याच लवकर तुम्ही श्रीमंत व्हाल असंही ते सांगायचे. मग तो नक्की आहे तरी काय? पैसा जर सत्य नसेल तर तो आहे तरी काय? मी आणि माईक विचारायचो. आपण ज्याच्याशी सहमत होऊ तेच. श्रीमंत डॅड उत्तर द्यायचे. आपल्या सर्वांकडेच एक सामर्थ्यवान गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं मन. ज्याला जर योग्य प्रशिक्षण दिलं तर ते प्रचंड संपत्ती निर्माण करू शकतं. 300 वर्षांपूर्वी राजे राण्या यांच्याकडे स्वप्नापलीकडची संपत्ती होती. ज्याला प्रशिक्षण मिळालेलं नाही असं मन टोकाची गरिबीही निर्माण करू शकतं. आणि ज्याच्या मुलाबाळांनाही प्रशिक्षण मिळालं नाही तर ती कायमही राहू शकते. माहितीच्या युगात पैसा प्रचंड वाढणारच आहे. फक्त कल्पना आणि करारांद्वारे काही जण अगदी धक्का बसावा एवढे श्रीमंत होत आहेत. शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विचारा. अशी उदाहरणं ते नेहमीच पाहतात. हाती काहीही नसून ते लक्षावधी डॉलर्स मिळवतात. काहीही नाही याचा अर्थ पैशांची देवघेव झालेली नाही. आताचा शेअर बाजार हा असाच चालतो. एखादा व्यापारी एखादी गोष्ट विकत घेतो आणि लगेच दुसऱ्याला विकतो. ही फक्त संदेशांची देवाणघेवाण असते, पैशांची नाही. त्यातूनही लोक लाखो डॉलर्स कमावतात. यासाठीच आर्थिक बुद्धिमत्ता वाढवावी लागेल. मी माझी बुद्धिमत्ता वाढवतो आहे कारण मला पैसा मिळवायचा आहे, तोही वेगानं. मला त्याची गरज आहे म्हणून नाही, तर मला तो मिळवायचा आहे म्हणून. हे शिकण्यातही खूप गंमत आहे. मी माझा आर्थिक बुद्ध्यांक वाढवतो आहे कारण मला जगातल्या या सर्वात मोठ्या आणि वेगवान खेळात सहभागी व्हायचं आहे. इथं माणसं त्यांच्या मनानं काम करतात, शरीरानं नाहीत. शिवाय इथं ॲक्शन आहे. हे सारं भयप्रद असतं तरी इथं मौजच आहे. म्हणूनच मी माझ्या आर्थिक बुद्धिमत्तेत गुंतवणूक करत असतो आणि माझ्याजवळची ही सर्वात सामर्थ्यवान मालमत्ता वाढवतो. मला पुढे जाणाऱ्यांबरोबर चालायचं आहे, मागे राहणाऱ्यांना सोबत करायची नाही. पैसा कसा निर्माण करतात याचं मी एक उदाहरण देतो. 90च्या दशकाच्या पूर्वार्धात फिनिक्सची अर्थव्यवस्था भयानक होती. मी गुड मॉर्निंग अमेरिका हा कार्यक्रम पाहत होतो. त्या कार्यक्रमात एक आर्थिक आराखडा बनवण्यात आला. तो अत्यंत निराशाजनक होता. त्याचा सल्ला होता, पैसा वाचवा, दर महिन्याला $100 तरी बाजूला ठेवा. तसं केलं तर 40 वर्षानंतर तुम्ही लक्षाधीश असाल. दरमहा पैसे बाजूला ठेवणं ही कल्पना चांगली आहे. तो एक पर्याय आहे. त्याच्याशी अनेक जण सहमतही असतील. त्या माणसाच्या सांगण्यातला हा भाग बरोबर असला तरी पुढे काय करायचं हे त्याला माहीत नव्हतं. तो आपल्या पैशांची अर्थपूर्ण वाढ होऊ देत नव्हता आणि त्याचवेळी त्याच्या बाजूला असणारे पुढे निघून चालले होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे तेव्हा अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत होती. अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत होती आणि गुंतवणुकीसाठी ती उत्तम संधी होती. ज्या घरांच्या किमती $1,00,000च्या आसपास होत्या त्या $75,000 खाली आल्या होत्या. मी आता स्थानिक रिअल इस्टेटच्या कार्यालयात जाण्याऐवजी दिवाळखोरीच्या वकिलांच्या किंवा कोर्टाच्या पायऱ्यांवर खरेदीचे व्यवहार करत होतो. इथं $75,000 किमतीचं घर $20,000ला किंवा त्याहीपेक्षा कमी किमतीत मिळत होतं. एकदा मला असंच एक $20,000ला घर मिळालं. मी माझ्या एका मित्राकडून 90 दिवसांसाठी $2,000 उसने घेतले होते. मला त्यावर व्याज म्हणून $200 द्यावे लागले. मी ते $2,000 वकिलाला डाऊन पेमेंट म्हणून दिलं आणि घर ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली. मग मी $75,000चं घर $60,000ला अशी जाहिरात दिली. ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर माझा फोन सतत वाजत राहिला. मग मी संभाव्य खरेदीदारांची यादी केली. ती मालमत्ता माझ्या नावे झाल्यानंतर त्यांना दाखवली. हे सारं इतकं वेगात झालं की क्षणभर तो भासच असावा असं वाटलं होतं. खरेदीदारांनी ती जागा बघितली आणि काही मिनिटातच विकली गेली. मी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कायदेशीर कारवाईचं शुल्क म्हणून $2,500 मागितले. तेही मला आनंदानं देण्यात आले. लगेचच त्यांनी त्या जागेचा ताबा घेतला.
मी माझ्या मित्राला त्याचे $2000 आणि व्याजाचे $200 देऊन टाकले. तो खुश झाला. घर विकणारा, घर विकत घेणारा, वकील आणि अर्थात मीही खुश होतो. मी $20,000ला विकत घेतलेलं घर $60,000ला विकलं होतं. माझ्या मालमत्तेच्या रकण्यात $40,000ची वाढ झाली होती आणि या संपूर्ण व्यवहाराला फक्त 5 तास लागले होते. आर्थिक बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं पैसा कसा शोधला जातो, निर्माण केला जातो आणि संरक्षित केला जातो याचं हे उत्तम उदाहरण. या मंदीच्या काळात मी आणि माझ्या पत्नीनं असे 6 व्यवहार केले. आमच्या पैशातील मोठा हिस्सा हा मोठ्या मिळकती आणि शेअर बाजारात अडकलेला असल्यामुळं तरी देखील आम्ही या 6 व्यवहारांमधून $1,90,000ची मालमत्ता निर्माण केली. त्यांचं उत्पन्न वर्षाला $19,000 झालं असतं. ते आमच्या खाजगी कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येईल. त्यापैकी बहुतेक पैसे कंपनीच्या गाड्या, सहली, पेट्रोल, विमा, ग्राहकांसोबतचं जेवण यावर खर्च होतील. आर्थिक बुद्धिमत्ता वापरून पैशाचा शोध कसा घेतला गेला, तो निर्माण कसा झाला आणि संरक्षित कसा झाला याचं हे उत्तम उदाहरण असेल. आता तुम्ही स्वतःलाच विचारा की $1,90,000ची बचत करण्यासाठी किती काळ खर्ची पडला असता. तुमच्या पैशांवर बँक 10% व्याज देईल. प्रॉमिसरी नोट्स आयुष्य 30 वर्षांचं असतं. त्यावर ते एका वर्षाला $19,000 पर्यंतचं व्याज देतात. त्यांनी मला मुद्दल परत देऊच नाही असं मला वाटतं, कारण मुद्दल परत मिळेल तेव्हा मला कर द्यावा लागेल. म्हणजे 30 वर्षांचं माझं उत्पन्न झालं $5,00,000. बँकेपेक्षा कितीतरी चांगलं आणि करमुक्त. मला लोक विचारतात की एखाद्या माणसानं पैसेच दिले नाहीत तर काय घडेल. तसं घडतंही. माझ्यासाठी ती देखील चांगलीच बातमी असते. 1994 ते 1997 या काळात फिनिक्सचा रिअल इस्टेट बाजार तेजीत होता. मी ते $60,000चं घर परत घेतलं असतं आणि $70,000ला पुन्हा विकलं असतं. पुन्हा त्यावर माझं $2,500चं शुल्कही मिळवलं असतं. मी ते घर घेतलं आणि विकलं. माझ्याकडे तेव्हा $2,000 होते. तांत्रिकदृष्ट्या या व्यवहारात माझ्याकडे पैसेच नव्हते. मला या गुंतवणुकीवर मिळणारा परतावाही प्रचंड आहे. हाती पैसे नसतानाही पैसे मिळवण्याचं हे एक उदाहरण आहे. या दुसऱ्या व्यवहारात पुनर्विक्री करताना माझ्या खिशात $2,000 पडले असते आणि कर्जाची मुदत 30 वर्षांनी वाढवली असती. मला पैसे मिळवण्यासाठी पैसे मिळाले असते तरचं मला माहीत नाही. एवढं नक्कीच माहीत आहे की 40 वर्ष महिना $100 साठवण्यापेक्षा नक्कीच जास्त मिळाले असते. कारण मुळात ती गुंतवणूक $150ने सुरू झालेली असती. कारण ती कर दिल्यानंतर केली असती. तर असे पैसे साठवले तर त्या साठवणुकीवर मला 5% व्याज मिळेल आणि कराचे 5% कापले जातील. थोडक्यात पैसे साठवण्याचा व्यवहार सुरक्षित असेल, पण चातुर्याचा नाही. आज म्हणजे 1997 मी हे पुस्तक लिहितो आहे. आज बाजारातील परिस्थिती गेल्या 5 वर्षांपेक्षा अगदी वेगळीच आहे. फिनिक्सचं रिअल इस्टेट मार्केट हा अमेरिकेच्या मत्सराचा विषय आहे. जी घरं आम्हाला $60,000ला मिळाली होती त्यांची आजची किंमत $1,10,000 आहे. मालमत्ता विकण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे. फक्त त्यांची किंमत आपली बहुमूल्य मालमत्ता, वेळही खर्ची घालावं लागेल. संधी दुर्मिळ आहेत. आज या सौद्यांच्या शोधात हजारो ग्राहकही आहेत, पण खरे लाभदायक सौदे थोडेसेच आहेत. बाजार आता बदलला आहे आणि पुढे जाण्याची हीच खरी वेळ आहे. मालमत्तेच्या रकण्यात वाढ करण्याची संधी शोधण्याची हीच वेळ आहे. तुम्ही इथं असं करू शकत नाही, हे कायद्याच्या विरुद्ध आहे, तुम्ही खोटं बोलत आहात, अशी वाक्य मला नेहमीच ऐकावी लागतात. पण एकही जण मला हे कसं करायचं ते दाखवता का असं विचारत नाही. याचं गणित सोपं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेटरची गरज नाही. मी त्याविषयी जास्त काही लिहित नाही, कारण एक लक्षात घ्या, मला कोणत्याही घराचं छप्पर नीट बसवायचं नाही किंवा टॉयलेटची सफाई करायची नाही. घरमालक स्वतःच ते सगळं करत असतो. ते त्यांचं घर आहे. अधूनमधून एखादा वेळेवर पैसे देत नाही, पण तेही चांगलं आहे. त्यामुळं माझ्या पदरी दंडाची रक्कमही पडते. एखादा बाहेर पडतो, तसं झालं की ती प्रॉपर्टी पुन्हा विकता येते. न्यायालय ते हाताळतात. तुमच्या भागात कदाचित हाच नियम लागू होणार नाही. बाजारातील परिस्थिती वेगळी असू शकते. हे उदाहरण एवढं स्पष्ट करतं की पैसे कमी आणि अस्थिर बाजार असतानाही लाखो डॉलर्स निर्माण करता येतात. पैसा हा करार आहे याचं हे उदाहरण आहे. ज्याचं हायस्कूलपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे
असा कोणीही हे करू शकतो. तर ही बहुसंख्य माणसं हे करत नाहीत. ते कष्ट करा आणि पैसे वाचवा एवढाच आदर्श सल्ला देतात. तर ही बहुसंख्य माणसं हे करत नाहीत. ते कष्ट करा आणि पैसे वाचवा एवढाच आदर्श सल्ला ऐकतात. अंदाजे 30 तास काम करून आम्ही मालमत्तेच्या रकण्यात $1,90,000 भर घातली. त्यावर करही भरला नाही. आता या दोन्हीतलं तुम्हाला काय कठीण वाटतं? पहिलं म्हणजे खूप कष्ट करा, 50% कर भरा, जे उरलं आहे त्यातून बचत करा, त्या बचतीवर 5% व्याज मिळेल आणि त्या व्याजावरही कर भरावा लागेल. किंवा दुसरं, तुमची आर्थिक बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी वेळ द्या. तुमच्या मेंदूचं सामर्थ्य आणि मालमत्तेचा राखाना यांना कामाला जुंपा. $1,90,000 साठवण्यासाठी तुम्ही जर पहिला पर्याय निवडलात, वेळ ही तुमची मोठी मालमत्ता असेल तर ते साठवण्यासाठी लागणारा वेळ त्यात मिळावा. पालक जेव्हा सांगतात की माझ्या मुलाचं शाळेत चांगलं चाललं आहे, त्याला उत्तम शिक्षण मिळत आहे, तेव्हा मी शांतपणे मान हलवतो. ते चांगलं असेलही, पण पुरेसं कधीच नसतं. मला हे माहीत आहे की वर सांगितलेली गुंतवणुकीची व्यूहरचना त्रुटक आहे. पैसा निर्माण करण्यासाठी मी त्याचा उपयोग केला. त्यासाठी माझा आर्थिक पाया आणि आर्थिक शिक्षणच कामाला आलं. मी हे पूर्वीही सांगितलं आहे आणि वारंवार सांगतोय आहे. आर्थिक बुद्धिमत्ता ही 4 मुख्य तांत्रिक कौशल्यांमुळे निर्माण होते. 1 म्हणजे आर्थिक साक्षरता, 2 गुंतवणुकीची व्यूहरचना, 3 बाजार आणि 4 कायदा. संपत्तीचा पाठलाग करताना मूलभूत पाया आणि ही कौशल्य यांची गरज आहे. छोट्या घरांची खरेदी, मोठी अपार्टमेंट, कंपन्यांचे शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, मौल्यवान धातू आदींच्या व्यवहारात ती उपयोगी पडते. रिअल इस्टेट बाजारानं 1996 पुन्हा उसळी घेतली. प्रत्येकजण त्यात उडी घेत होता. शेअर बाजार तेजीत आला होता. त्यातही सारेजण प्रवेश करत होते. अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभी राहत होती. मी त्याच वर्षी विक्रीला सुरुवात केली आणि पेरू, नॉर्वे, मलेशिया आणि फिलिपिन्स या देशांना जाऊ लागलो. आता आम्ही गुंतवणुकी बदलल्या होत्या. आम्ही रिअल इस्टेटमधून बाहेर पडलो. म्हणजे आता आम्ही खरेदी करत नव्हतो, मालमत्तेच्या रकण्यातील वर जाणाऱ्या किमती पाहत होतो. या वर्षीनंतर मी विक्रीला खऱ्या अर्थानं सुरुवात करेन. मी आर्थिक पाया वाढवण्यासाठी रिअल इस्टेट आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. मी रिअल इस्टेटचा पाया म्हणून उपयोग करतो. काळ कोणताही असला तरी ही मालमत्ता मला कॅश फ्लो देते आणि तिची किंमतही अधूनमधून वाढत असते. छोट्या कंपन्यांचे शेअर्स मी जलद वाढीसाठी वापरतो. मी जे करतो तेच तुम्ही करावं असं मी मुळीच सांगत नाही. ही फक्त उदाहरणं असतात. संधी खूप गुंतागुंतीची असेल आणि त्यातली गुंतवणूक मला समजत नसेल तर ती मी करत नाही. आर्थिकदृष्ट्या चांगल्या मार्गावर जायचं असेल तर साधं गणित आणि चांगलं सामान्य ज्ञान यांचीच गरज आहे. मी उदाहरणं सांगण्यामागे 5 कारणं आहेत. 1 अधिक शिकण्यासाठी लोकांना प्रेरणा देणं. 2 पाया मजबूत असेल तर या गोष्टी सोप्या आहेत हे समजावून सांगणं. 3 भरपूर संपत्ती कोणालाही मिळवता येते हे दाखवून देणं. 4 ध्येय साधण्यासाठी कित्येक मार्ग आहेत हे दाखवणं. 5 हे काही रॉकेट सायन्स नाही हे सांगणं. ते वर्ष होतं 1989. शेअर बाजार नुकताच कोसळला आणि मंदीची पहिली लाट येऊन धडकली. माझ्या जवळच्याच एका उपनगरात मी सकाळी जॉगिंगला जायचो. खूप मस्त जागा होती ती. एका बाजूला लाल तपकिरी रंगाने टुमदार बंगले होते आणि एका बाजूला झाडं, त्यातून जाणाऱ्या पायवाटा. असं दृश्य. आलेल्या मंदीनं त्या साऱ्यांची कंबर मोडली होती. बरेच दिवस मी त्या पाट्या पाहत होतो. एक दिवस मी तिथल्याच एका घराचं दार वाजवलं. माझ्या माहितीप्रमाणे त्या घरावर सगळ्यात आधी विकणे आहे ची पाटी लावली होती. जुनं घर होतं ते. साधारण 1930 बांधलेलं असावं. 2 बेडरूमचं घर होतं. त्याच्या खिडक्या लाल आणि तपकिरी रंगानं रंगवलेल्या होत्या. मी मालकाला भेटलो. तो वैतागलेला दिसत होता. मी त्याला त्या घराची किंमत विचारली. त्याचं चेहऱ्यावर बळबळ हसू आणलं आणि म्हणाला, त्यानं तुम्हीच सांगा. ही पाटी लावूनही बरेच दिवस झाले. आज पहिल्यांदाच कुणीतरी घर पाहायला आलंय. मी अर्धा तास तिथं होतो आणि व्यवहार पक्का करून बाहेर पडलो. मालकानं $65,000 सांगितले होते आणि मी $45,000 सौदा पक्का केला होता. त्यापैकी $5,000 मी त्याला त्याच दिवशी दिले. आठवडाभरातच व्यवहार पूर्ण करून तो मालक आनंदानं घर माझ्या ताब्यात देऊन गेला. घर मोकळं झालं आणि मला पहिले भाडेकरूही लगेच सापडले. एका स्थानिक महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक होते. भाडेकरार आणि घर खरेदीच्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर
माझी गुंतवणूक आणि इतर खर्च वजा करता भाड्यापोटी येणाऱ्या रकमेतून दरमहा फक्त $40 माझ्या हाती पडत होते. साधारण वर्ष असंच गेलं. मला भाडं आणि त्यातून मिळणारा फायदा मिळत होता. वर्षभरानंतर अर्थव्यवस्था सावरायला लागली. कॅलिफोर्नियाचं रिअल इस्टेट मार्केट अजूनही भरभराटीला होतं. कॅलिफोर्नियाच्या एका तरुण दाम्पत्याला ते घर मी $95,000ला विकलं. त्यांना तो सौदा किफायतशीर वाटला होता आणि माझ्याही पदरी $40,000चा फायदा पडला होता. तुम्ही जे काही करत असाल त्याची तुम्हाला जाणीव असेल, त्यावर तुमचा अभ्यास असेल तर तो जुगार होत नाही. एखाद्या व्यवहारात पैसे गुंतवायचे आणि ते वाढावेत अशी प्रार्थना करत बसायचं, याला जुगार म्हणतात. तांत्रिक ज्ञान, बाजाराचा अभ्यास, शून्यपणा आणि खेळावर निष्ठा असेल तर जोखीम आपोआपच कमी होते. अर्थात जोखीम असतेच, पण ती कमी करता येते हे महत्त्वाचं. आर्थिक बुद्धिमत्ता प्रतिकूल परिस्थितीत सुधारणा घडवते. त्यामुळेच तर एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट प्रचंड जोखमीची वाटते ती दुसऱ्याला कमी जोखमीची वाटू शकते. शेअर्स, रिअल इस्टेट किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही आर्थिक बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी गुंतवणूक करा. हे मी वारंवार सांगतो. ते त्यासाठीच. तुमची आर्थिक बुद्धिमत्ता जेवढी चांगली तेवढीच प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता जास्त. मी अतिशय जोखमीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. इतर लोकांना मी तशी शिफारस अजिबातच करत नाही आणि करणारही नाही. मी या खेळात 1979 पासून आहे. मी देणीही दिली आहेत आणि त्यापेक्षा जास्त कमाई देखील केली आहे. अशा गुंतवणुकी बहुसंख्य लोकांना खूप जोखमीच्या वाटतात, पण नीट अभ्यास करून खेळलं तर या जोखमीच्या गुंतवणुकी तुम्हाला एका वर्षात 25,000चे 10 लाख रुपये देऊ शकतात. मी आधीच सांगितल्याप्रमाणे ही उदाहरणं म्हणजे काही शिफारसी नाहीत. तुम्ही असंच करा किंवा हेच करा असंही मी सांगत नाही. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवली की गोष्टी किती सोप्या होतात आणि किती सोप्या पद्धतीनं करता येतात, एवढाच मुद्दा यातून घ्यायचा. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो. सामान्य माणसासाठी $1,00,000पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न चांगलंच असतं. 5 ते 10 वर्षात ते सहजपणे साध्य करता येतं. तुमची बाजाराची जाण आणि आर्थिक बुद्धिमत्ता यावर ते अवलंबून आहे. वार्षिक $1,00,000चं उत्पन्न आनंददायीच असेल. तुम्हाला नोकरी आवडत नसेल तर ते करता करता थोडा वेळ बाजूला काढूनही असे व्यवहार करता येतात. करांविषयीचं ज्ञान वाढवलं तर त्यातूनही सुटका मिळवता येते. व्यक्तिशः मला रिअल इस्टेटचे व्यवहार आवडतात. एकतर ते व्यवहार स्थिर असतात आणि हळूहळू वर चढत जातात. मी मालमत्तेच्या मूळ पाया भक्कम ठेवतो. कॅश फ्लोही बऱ्यापैकी स्थिर असतो आणि त्यावर व्यवस्थित ताबा ठेवतो. तर किमती वाढण्याचीही शक्यता असते. हा पाया भक्कम असल्यामुळेच मी जोखमीच्या शेअर्समध्ये खेळू शकतो. शेअर बाजारात मला खूप मोठा फायदा झाला तर मी नफ्यावर कर भरतो आणि उरलेली रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवतो आणि पाया अधिक मजबूत करतो. रिअल इस्टेटबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी जगभरात फिरलो आहे आणि फिरतोही. अनेक शहरात माझी गुंतवणुकीवरची व्याख्यानं झाली आहेत. त्या प्रत्येक शहरात मला असं सांगतात की आम्हाला स्वस्तातली रिअल इस्टेट मिळतच नाही किंवा कमीत कमी पैशात चांगली जागा मिळणं शक्यच नसतं. मला हे पटत नाही. न्यूयॉर्क किंवा टोकियोमध्ये अशा प्रकारची गुंतवणूक करता येते. गुंतवणूक करू इच्छिणारे कायम मुख्य शहराकडेच पाहत राहतात. शहराच्या सीमांना लागून असणाऱ्या भागांकडे दुर्लक्ष करतात. सिंगापूरचंच उदाहरण घ्या. हे वेगानं वाढणारं शहर आहे आणि तिथल्या रिअल इस्टेटच्या किमती प्रचंड आहेत. पण शहरापासून थोडं दूर गेलं तर तिकडे आपल्या मनासारखे सौदे करता येतात आणि काही काळानं तिथंही वाढ होतच राहते. म्हणूनच मला जेव्हा सांगतात की आम्हाला गुंतवणूक करणं शक्य नाही, तेव्हा मी त्यांना सांगतो, वाक्य थोडं बदला. तुम्हाला इथं कशी गुंतवणूक करायची ते माहीत नाही अजून तरी. मोठ्या संधी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या मनानं ओळखायच्या असतात. बहुसंख्य लोक श्रीमंत होत नाहीत कारण समोर असलेल्या संधी त्यांना ओळखता येत नाही. ते आर्थिकदृष्ट्या प्रशिक्षित नसतात. मला एक प्रश्न वारंवार विचारला जातो, मी सुरुवात कशी करू? शेवटच्या प्रकरणात मी आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या 10 पायऱ्या दिल्या आहेत. त्या माझ्या आहे. मी त्या मार्गाने गेलो आहे. पण तेच बायबल नाही हे लक्षात ठेवा. हा एक खेळ आहे. त्यात कधी यश मिळतं तर कधी काहीतरी शिकायला मिळतं. माणसं जिंकत नाहीत कारण त्यांना हारण्याची भीती वाटते. त्यामुळेच मला शाळा मूर्ख वाटतात. तिथं आपल्याला चूक होणं हे वाईट असं शिकवलं जातं. चूक केल्यास शिक्षाही मिळते. आयुष्याकडे डोळसपणे पाहिल्यावर लक्षात येईल की आपण चुकतच शिकत असतो. आपण धडपडत असताना चालायला शिकतो.
आपण पडलोच नाही तर चालायलाही शिकणार नाही. बाईक शिकताना मी कित्येकदा पडलो आहे. माझ्या गुडघ्यावर अजूनही त्या खुणा आहेत, पण त्यामुळेच तर मी बेधडकपणे बाईक चालवू शकतो. श्रीमंत होण्याबाबतीतही हेच सत्य आहे. दुर्दैवानं अनेक जण श्रीमंत होऊ शकत नाही, कारण ते हरण्याला घाबरतात. जिंकणाऱ्यांना हरण्याची भीती कधीच वाटत नाही आणि हरणाऱ्यांना ती वाटतच राहते. अपयश हा यशाच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे. जी माणसं अपयशाला घाबरतात त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, ती यशापासूनही दूर राहतात. मी टेनिस खेळतो, त्यासाठी श्रम करतो, चुका करतो, त्या चुका सुधारतो, आणखी चुका करतो, त्याही सुधारतो आणि अधिक खेळ चांगला खेळता येईल आणि कसा खेळता येईल, आणखी चुका करतो, त्याही सुधारतो आणि अधिक चांगला खेळतो. मी जेव्हा गेम हरतो तेव्हा नेटपाशी जातो, प्रतिस्पर्ध्याशी हस्तांदोलन करतो आणि म्हणतो पुढच्या शनिवारी भेटू. पैशांचा खेळही असाच आहे. गुंतवणूकदार 2 प्रकारचे असतात. पहिला आणि सर्वत्र दिसणारा वर्ग आहे गुंतवणुकीचं पॅकेज घेणारा. हा वर्ग रिअल इस्टेट कंपनी, शेअर ब्रोकर किंवा अर्थ सल्लागारांकडे जातात आणि काहीतरी विकत घेतात. म्युच्युअल फंड, शेअर्स, बॉन्ड्स असं काहीही असू शकतं. हा एक चांगला आणि स्वच्छ असा गुंतवणुकीचा प्रकार आहे. उदाहरणच द्यायचं तर एखादा माणूस कम्प्युटरच्या एखाद्या दुकानात जातो आणि आपल्याला हवा तो कम्प्युटर घेऊन बाहेर पडतो. तशीच ही गुंतवणूक. दुसरा वर्ग गुंतवणुकी निर्माण करते. तो अनेक व्यवहार एकत्र करतो. उदाहरणच द्यायचं तर कम्प्युटर असेंबल करणाऱ्यांचं देता येऊ शकतं. ते अनेक ठिकाणाहून अनेक भाग घेतात आणि ते जोडून कम्प्युटर तयार करतात. मला कम्प्युटर असेंबल करता येत नाही, पण संधीचे तुकडे एकत्र कसे जोडायचे हे पक्क माहीत आहे. दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार हा बहुतेकदा व्यावसायिक गुंतवणूकदार असतो. काही वेळा सगळे तुकडे एकत्र करण्यासाठी वर्षही जातात आणि काही वेळा ते तसे येतही नाहीत. श्रीमंत डॅडनं मला दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार होण्यास प्रोत्साहन दिलं. तुकडे एकत्र कसे करायचे हे शिक्षण महत्त्वाचं आहे, कारण इथंच मोठं यश मिळवता येतं. अर्थात इथं जोखीमही आहे. परिस्थिती उलटली तर मोठा तोटाही सहन करावा लागतो. जर तुम्हाला दुसऱ्या प्रकारातला गुंतवणूकदार व्हायचं असेल तर 3 प्रकारची कसबं शिकून तुम्हाला वाढवावी लागतील. आर्थिक बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी जी कौशल्य लागतात त्याच्या जोडीलाच ही कौशल्यही येतात आणि ती शिकणं फार महत्त्वाची वाटते. पहिली म्हणजे संधी शोधून काढणं. इतरांना जी दिसत नाही ती संधी शोधणं महत्त्वाचं. जे इतरांना डोळ्यानं दिसत नाही ते मनानं पाहता येतं. उदाहरण देतो. माझ्या एका मित्रानं एकदा खूप जुनं आणि मोडकळीला आलेलं घर विकत घेतलं. तो भूतबंगलाच होता. असं घर त्यानं का घेतलं असावं याचं प्रत्येकालाच आश्चर्य वाटलं, पण त्यानं जे पाहिलं होतं ते आम्हा कोणालाच दिसलं नव्हतं. त्या घरासमोर शेजारीच असलेले 4 रिकामे प्लॉटही मिळत होते. ज्या कंपनीच्या मालकीचं घर होतं त्यांच्याकडे चौकशीला गेल्यावर त्याला ही माहिती मिळाली. त्याने ते घर घेतलं आणि पाडून टाकलं. आता 5 मोकळ्या प्लॉटचा एक मोठा प्लॉट तयार झाला. तो त्यानं एक बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला, खरेदीच्या तिप्पट किमतीला. हा सारा व्यवहार पूर्ण होण्यासाठी त्याला 2 महिने लागले आणि त्यातून त्यानं $75,000 कमावले. हे काही खूप सारे पैसे नाहीत, पण कमाल वेतनापेक्षा नक्कीच जास्त आहेत आणि त्यासाठी त्याला तेवढे श्रमही घ्यावे लागले नाहीत. नंबर 2, पैसा कसा उभा करावा. सर्वसामान्य माणसं फक्त बँकेत जातात. दुसऱ्या वर्गातील गुंतवणूकदाराला भांडवल उभं करण्याच्या इतर मार्गाचीही माहिती असते, त्यामुळे त्याला बँकेची गरज भासत नाही. मी बँकेच्या मदतीशिवाय घरं कशी विकत घ्यायची हे शिकलो. फक्त घरांबाबतच नाही तर बँकेशिवाय पैसे कसे उभे करायचे हे कौशल्यही मी शिकलो. हे खरंच अमूल्य आहे. बँक मला कर्ज देणार नाही किंवा विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं नेहमीच ऐकू येतं. तुम्हाला जर दुसऱ्या गटातला गुंतवणूकदार व्हायचं असेल तर बहुसंख्य लोक जिथं अडतात तिथून पुढं कसं जायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर बाकीचे पैशांनाभावी व्यवहार करत नाहीत. तुम्ही हा अडथळा टाकलात बाकीच्यांपेक्षा कितीतरी पुढे जाल. एखादं घर, शेअर्स किंवा इमारती मी बँकेत 1 पैसाही नसताना कित्येकदा विकत घेतले आहेत. एकदा मी एक इमारत 12 लाखांना विकत घेतली. त्यासाठी मी विकणारा आणि विकत घेणाऱ्यांमध्ये लिखित करार होता. ही इमारत घेण्यासाठी मी 1 लाखांचं डिपॉझिट उभं केलं. त्यामुळे मला उरलेले पैसे जमा करण्यासाठी 90 दिवसांची मुदत मिळाली. हे पैसे मी कधीच उभे केले नाहीत. पहिले $1 लाख देणाऱ्यानं मला ही डील शोधून आणि करून देण्यासाठी $50,000 दिले.
त्यानंच उरलेले पैसे देऊन ही जागा घेतली आणि मी व्यवहारातून बाजूला झालो. हे मी का केलं तर ती जागा घेऊन नंतर विकली असती तर त्यात मला साधारण $20,000 फायदा झाला असता. त्याऐवजी मला 50,000 मिळाले आणि 3 दिवसातच हे काम पूर्ण झालं. थोडक्यात काय तर गुंतवणूक म्हणजे फक्त पैसा नाही, तर गुंतवणूक म्हणजे तुमच्याकडे असलेली मोलाची माहिती. आणि तिसरी म्हणजे हुशार लोकांना जमा करणं. हुशार गुंतवणूकदार आपल्यापेक्षा हुशार असलेल्यांसोबत काम करतो किंवा त्यांना नोकरीला ठेवतो. आपला सल्लागार हुशारीनं निवडणं हे खरं कौशल्य असतं. इथं शिकण्यासारखं खूप आहे आणि शिकल्यानंतर मिळणारा मोबदलाही प्रचंड आहे. ही कौशल्य शिकायची नसतील तर पहिल्या गटातले गुंतवणूकदार होता येईल. तुमच्याकडची माहिती हीच तुमची संपत्ती, तर नसलेली माहिती ही जोखीम. इतकं सरळ आणि साधं आणि सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोखीम सगळीकडेच असते, त्यामुळे ती टाळण्यासाठी परिस्थितीवर ताबा ठेवा. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.